रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी आपण देवाजवळ, पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वांचा आजचा दिवस हा शुभ जावो. बघा, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, घरगुती नुकसे, टोटके अशी माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. तर बघा, तुम्हाला आज एकदम साधा सोपा एक घरगुती उपाय सांगत आहे, पण हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा. आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, लाईक करा, व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. कारण आपले जे व्हिडिओ आहेत हे अनुभवसिद्ध असे उपाय मी आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे सांगितले जातात. तुम्हाला माझ्याकडे येण्याची काही गरज नाही. हे जे उपाय दिले आहेत हे उपाय तुम्हीच करायचे. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही, तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही. हे उपाय तुम्ही स्वतः करा आणि स्वतः तुमच्या जीवनामध्ये सुखी, आनंदी व्हा, खुश राहा. अशी माहिती मी आपल्याला देत आहे, की पूर्ण माहिती देऊन टाकत आहे. तर बघा, आज तुम्हाला मी एकदम जबरदस्त असा घरगुती उपाय सांगणार आहे. बघा, तो उपाय म्हणजे बघा, तुमचे गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, गुडघ्यामध्ये कटकट येणारा आवाज असेल, सांधेवात असेल किंवा सांधे दुखी असेल, मणक्यामध्ये गॅप असेल, दबलेली नस असेल, हातापायाला मुंग्या येत असतील, कॅलेस्ट्रॉल वाढलेला असेल, किडनी संबंधी, लिव्हर संबंधी जर आजार असतील, तर ह्या सगळ्यांवरती एकदम जबरदस्त असा साधा सोपा उपाय मी आपल्याला सांगणार आहे. परंतु व्हिडिओ स्किप करू नका. स्किप करून जर पाहिला आणि तुमच्या काही लक्षात जर नाही आलं आणि त्याच्यापासून काही उलटसुलट झालं तर त्याला आपण किंवा आपला चॅनल जबाबदार नसतो. आणि आपण आधीच सांगतो की तुम्हाला जर त्याचं प्रमाण वगैरे कळलं नाही, माहिती जर नसेल, वनस्पतीची ओळख नसेल आणि प्रमाण जर माहिती नसेल, तर तुम्ही आजूबाजूला असणाऱ्या डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्याने हे औषधं घेऊ शकता तुम्ही. कारण हा उपाय मी तुम्हाला सांगितलेला असतो. मी प्रमाण सांगतो, उपाय सांगतो, सगळं सांगतो. बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, इथे दिसत आहे एक 50 पैशाची चुन्याची पुडी. ही 50 पैशाची चुन्याची पुडी तुम्हाला दवाखान्यामध्ये लागणाऱ्या लाखो रुपयाच्या चुन्यापासून वाचवू शकते. बघा, एकदम साधा सोपा घरगुती उपाय, घरगुती नुस्खा आहे. परंतु लोक काय करतात, हे व्हिडिओ बघतात पण करत नाही. फक्त ऐकतात आणि करत नाही. त्यांना त्याच्यावरती संशय असतो. दवाखान्यामध्ये गेल्यावर कुठलाही संशय नसतो. इंजेक्शन, सलाईन घेतात, मोठ्या केमिकलच्या गोळ्या खातात, कॅल्शियमच्या गोळ्या खातात, अनेक प्रमाणची औषधं खातात. तिथं त्यांना संशय नसतो किंवा ते बिंदास खातात. पण घरगुती उपाय करत असताना, नैसर्गिक उपचार करत असताना लोक 100 वेळा विचार करतात, हे खाऊ का नाही, हे खरं असेल का, हे सत्य असेल का, याने होईल का किंवा होणार नाही, असे निगेटिव्ह विचार मनामध्ये ठेवून आणि ती औषधं खात नाही आणि ते करत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट येत नाही. आता मी काय सांगितलं, 50 पैशाची चुन्याची पुडी तुम्हाला अगदी लाखो रुपयाचा चुना जो दवाखान्यामध्ये लागतो त्याच्यापासून वाचवणारा हा उपाय आहे. परंतु हा उपाय तुम्ही केला पाहिजे. काही लोक काय करतात, हा उपाय करत नाहीत आणि उपाय न केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. आणि उपाय करत असताना तुमच्याजवळ श्रद्धा पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. आणि श्रद्धा, आत्मविश्वासाने हे जर केलं तर 100% हे उपाय होतात. पूर्वीची लोक हे उपाय करायचे म्हणून ते तंदुरुस्त राहायचे. तर बघा, अगदी 50 पैशाच्या चुन्याची पुडी किराणा दुकानामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल. अगदी 50 पैशाची चुन्याची पुडी. हा चुना तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे जर खाल्ला तर बघा, आता तो कोणी खायचा, कसा खायचा, केव्हा खायचा, का खायचा, आता तुमचे अनेक प्रश्न असतील. ह्या चुन्यापासून गुण येईल का, चुना खाल्याने उपयोगी का, किंवा चुना आम्हाला खायचा माहित आहे, किंवा कसा खायचा, काय खायचा, किंवा चुन्याने काय साईड इफेक्ट आहे का, असे तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात. दवाखान्यामध्ये गेल्यावर डॉक्टरने गोळ्या दिल्या की त्याच्यावर संशय नसतो, ते तुम्ही गप्पा खाऊन घेता. पण त्याच्यामुळे वाढणारा परिणाम डॉक्टर तुम्हाला सांगत नाही. बघा, तुम्हाला मी सांगतो, हा चुना तुम्ही जर असा वापरला तर तुम्ही दवाखान्यामध्ये जो पैसा लाखो रुपये खर्च करता ते लाखो रुपये तुमचे वाचतील. अगदी 50 पैशामध्ये, माझ्याकडे पण येण्याची गरज नाही, अगदी 50 पैशामध्ये तुमचा गुडघेदुखी, कंबरदुखी, कॅलेस्ट्रॉल कमी, हातापायाला मुंग्या येणे, मणक्यातील गॅप, दबलेली नस, हे सगळे आजार बरे होतात. बघा, तर त्यासाठी तुम्हाला चुन्याचा वापर करायचा आहे. सांगतो त्याप्रमाणे चुन्याचा वापर करायचा आहे. तर चुना कसा खायचा, तर काही लोक काय म्हणतील, हा चुना खाल्ल्यानंतर गुण येईल का, काय उपाय सांगतोय, चुन्याचा उपाय सांगतोय. परंतु तुम्ही लोक व्हिडिओ बघता, ऐकता पण करत नाही. मग न ऐकल्यामुळे तुम्हाला ह्याचे गुण येत नाही किंवा न केल्यामुळे तुम्हाला गुण येत नाही. कारण कुठलंही कर्म हे करावं लागते. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात, कर्म हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. माणसाचे कर्मच माणसाचं जीवन सुधारू शकते. तर बघा, तुम्हाला एकदम जबरदस्त असा चुन्याचा उपाय सांगतोय. आता तुम्ही मोठ्या कॅल्शियमच्या गोळ्या खाता, कॅल्शियम वाढवण्यासाठी. चुना हा तुमच्या शरीरामधील कॅल्शियम वाढवतो, कोलेस्ट्रॉल कमी करतो,
तुमच्या किडनीला आलेली सूज, लिव्हरला आलेली सूज पूर्णपणे बरा करतो. तुमचा गुडघेदुखी, कंबरदुखी, गुडघ्यामध्ये येणारा कटकट आवाज, हाडं ठिसूळ झाली असेल तर ते हाडं मजबूत करण्यासाठी या चुन्याचा उपयोग होतो. परंतु हा चुना किती खायचा आहे, कसा खायचा आहे हे पण महत्वाचं आहे. कोणी खायचा आहे, कोणी नाही खायचं आहे हे पण महत्वाचं आहे. तर चला तुम्हाला मी चुना कसा खायचा हे सांगत आहे. तर बघा, चुना तुम्हाला काय करायचंय, अगदी साबुदाणा, आपला साबुदाणा किंवा ज्वारीच्या दाण्या एवढा एक गोळी करून घ्यायची चुन्याची. बघा इथे मी तुम्हाला दाखवतोय, साबुदाण्याची अगदी साबुदाण्या एवढी चुन्याची गोळी करा किंवा ज्वारीच्या दाण्या एवढी चुन्याची गोळी करायची आहे. ही गोळी सकाळी उठल्याबरोबर उपवाशी पोटी तुम्हाला तर एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप थोडं कोमट गुणगुण पाणी घ्यायचंय, त्या पाण्यामध्ये मिक्स करून आणि तो चुना पिऊन घ्यायचा आहे. हा एक उपाय करू शकता. किंवा दुसरा, तुम्हाला एक खाऊचं पान, नागवेलीचं पान, विड्याचं पान सर्वांना माहित आहे, तर एक नागवेलीचं पान, खाऊचं पान घ्यायचंय, त्याच्यामध्ये तो चुना ठेवायचा आहे. फक्त चुनाच लावायचा पानाला किंवा पानामध्ये चुना ठेवून त्याचा विडा करून आणि तो चावून 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 सगळा रसा सगळं गिळून घ्यायचे, खाऊन घ्यायचे. बघा, खाऊच्या पानामध्ये एकतर सकाळी सकाळी चुना खाऊन टाकायचा आहे. दुसरा उपाय, तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून आणि ग्लास मध्ये पिऊ शकता. अशा दोन उपायाने तुम्हाला चुना खाता येतो. आता हा चुना खाल्ल्यानंतर काही लोक काय म्हणतात की ज्यांना किडनी स्टोन आहे, चुना खाल्ल्यानंतर किडनी स्टोन वाढतो किंवा किडनी स्टोन होतात. वारंवार ज्यांना किडनी स्टोन होतात, बघा ऐका, वारंवार ज्यांना किडनी स्टोन होतात त्यांनी हा व्हिडिओ ऐका. कारण चुन्यापासनं किडनी स्टोन तयार होत राहतात. किंवा तुम्ही दवाखान्यामधील कुठल्याही कॅल्शियमच्या गोळ्या जर खात असाल तर त्या कॅल्शियमच्या गोळ्याने कॅल्शियम वाढतं, पण किडनी स्टोन त्याच्यामुळे तयार होत असतात. मग काही लोक काय म्हणतात की ऑपरेशन केलं तरी म्हणजे किडनी स्टोन, मुतखडा तयार होतो. किंवा जी लोक जास्त प्रमाणामध्ये चुना खातात त्या लोकांना सुद्धा मुतखडा तयार होत असतो. मग ज्यांना कायम वारंवार मुतखडे तयार होतात त्यांनी चुना आणि तंबाखू बंद करायची आहे. ज्यांना वारंवार मुतखडा होतो त्यांनी चुना आणि तंबाखू खायचं नाहीये, हे पूर्णपणे बंद करायचं आहे. आणि मी शेवटला एक उपाय सांगणार आहे, तो उपाय करायचे म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा मुतखडे होणार नाही. शेवटचा उपाय तो तुम्ही करायचे म्हणजे मुतखडे होणार नाही. मग काही लोक काय म्हणतात, आता कोणी खाऊ नये चुना, ज्यांना वारंवार मुतखडे होतात, किडनी स्टोन होतात, त्या लोकांनी चुना खाऊ नये. कारण त्यांना वारंवार मुतखडा हा चुन्यामुळे होतो किंवा कॅल्शियममुळे होतो. चुन्यामध्ये इतका पॉवर आहे की हे आपल्या शरीरामधले भरपूर प्रमाणामधलं कॅल्शियम वाढवते. तर बघा, हा उपाय आम्ही केलेला आहे, मी हा उपाय करतो आणि मग केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. हे उपाय मी केलेले आहेत आणि मग तुम्हाला मी सांगत आहे. तर बघा, चुना काय करायचे, एक साबुदाणा एवढा चुना घ्यायचा आहे, ज्वारीच्या दाण्याचा चुना घ्यायचा आहे, नागवेलीच्या पानात किंवा पाण्यामध्ये सकाळी उपवाशी पोटी खायचा आहे. आता हा चुना खाल्ल्यानंतर काय करायचंय, तुम्हाला मुतखडा होऊ नये किंवा कुठलाही चुन्याचा आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होऊ नये म्हणून काय करायचंय, सकाळी हा उपाय केला की संध्याकाळच्या वेळेस काय करायचंय, तुम्ही जेवण केल्यानंतर ज्यावेळेस झोपता त्यावेळेस झोपायच्या वेळेस तुम्हाला काय करायचंय, एक चमचा गावरान गाईचं तूप, गावरान गाईचं नाही मिळालं, म्हशीचं मिळालं तरी चालेल, एक चमचा तूप काचेच्या ग्लासामध्ये कोमट पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि झोपायच्या वेळेस एक चमचा तूप कोमट पाण्यामध्ये टाकून तुम्हाला प्यायचं आहे. हा उपाय करायचा आहे म्हणजे चुन्यामुळे होणारा शरीरावरील साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. चुन्यामुळे होणारा शरीरावरचा साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. काय करायचं, सकाळी एक साबुदाणा एवढा किंवा ज्वारीच्या दाण्या एवढा चुना पाण्यामधून किंवा नागवेलीच्या पानातून खायचा सकाळी उपवाशी पोटी, आणि संध्याकाळी जेवण झालं की झोपायच्या वेळेस एक चमचा तूप, गावरान शुद्ध तूप कोमट पाण्यामध्ये प्यायचा आहे आणि झोपून घ्यायचा आहे. हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे, हा उपाय तुम्हाला सलग खंड न पडता 11 दिवस करायचा आहे. 11 दिवस केल्यानंतर तुमची गुडघेदुखी असेल, हाडांमधील कटकट येणारा आवाज असेल, हाडं ठिसूळ झालेली असेल, कॅल्शियमची कमतरता, कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल, किडनी लिव्हरचे आजार असतील, हातापायाला मुंग्या येत असतील, हे सगळे आजार ह्या चुन्याचा एक साधाचा सोपा घरगुती हा उपाय केल्यानं हे सगळे आजार पूर्णपणे बरे होऊन जातील. हा उपाय तुम्ही करून बघा, सहज वारी घेऊ नका, हा उपाय करून बघा. 11 दिवसाचा कोर्स आहे, 11 दिवस करून बघा आणि 11 दिवसांनी जर गुण नाही आला तर मला कॉल करा, मी तुमचा आजार बरा करून देईल. काय करायचंय, 11 दिवस हा उपाय करा, गुण नाही आला तर मला कॉल करा किंवा मेसेज करा, माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, एकदम साधा सोपा आणि हा सरळ उपाय आहे. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. काय करायचंय,
चुना खायचा, संध्याकाळी जेवणानंतर तूप घ्यायचं. ज्यांना वारंवार मूतखडा होतो त्यांनी खाऊ नका, किंवा ज्यांना वारंवार मूतखडा होऊ नये त्यांनी काय करायचं, चुना खाणे बंद करायचं आहे. कारण चुन्यामुळे वारंवार मूतखडा तयार होत असतोय. किंवा तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खाता, त्या कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्यानंतर सुद्धा मूतखडे तयार होत असतात. हे लक्षपूर्वक ऐका. कुणालाही वैद्याला, डॉक्टरला हे विचारून बघा, ते सांगत नाही तुम्हाला. कारण त्यांना काय वाटतं की परत परत आमच्याकडे ही लोक यावं आणि परत परत आम्ही शस्त्रक्रिया यांच्याकडून पैसा उकळावा, यांना चुना लावावा. म्हणून हा लाखो रुपयाचा चुना तुम्हाला जो दवाखान्यामध्ये लागतो तो अगदी 50 पैशाच्या चुन्यामध्ये बरा होतो. ज्यावेळेस तुम्ही दवाखान्यामध्ये जाता, हॉस्पिटलमध्ये जाता, त्यावेळेस कुठलाही विचार न करता गोळ्या औषधा खाता. परंतु नैसर्गिक उपचार करत असताना, आयुर्वेदिक घरगुती उपाय करत असताना 100 वेळा विचार करणार, हे खाऊ का नको, याने गुण येईल का, हे खरं असेल का, हे सत्य असेल का, हा तुमच्या मनामधील संभ्रम काढून आणि तुम्ही बिनधास्तपणे जे उपाय कराल तर तुम्ही 100% नीट होऊन जाणार. बघा, एकदम जबरदस्त उपाय सांगितलेला आहे. हा चुन्याचा उपाय तुम्ही करून आणि आपल्या जीवनामध्ये तंदुरुस्त राहा. पुन्हा एकदा सांगतो तुमच्या लक्षात राहण्यासाठी, काय करायचंय, ज्वारीच्या दाण्या एवढा चुना, काय करायचंय, ज्वारीच्या दाण्या एवढा चुना नागवेलीच्या पानामध्ये सकाळी उपवाशी पोटी खा, किंवा फक्त चुनाच टाकायचा, काहीच टाकू नका. दुसऱ्यांदा किंवा कोमट पाण्यामधून हा चुना घ्या आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेस गावरान गाईचं तूप कोमट पाण्यातून झोपताना घ्या. बघा, तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही, किडनी स्टोन होणार नाही. हा उपाय जर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही उपाय करताय, 11 दिवस उपाय करा, परत 2-4 महिन्यांनी 11 दिवस करा, 6 महिन्यांनी 11 दिवस करा, 4 महिन्यानंतर 11 दिवस करा, असे उपाय करत राहा. असे उपाय केल्यानंतर तुम्हाला गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, मनकादुखी, पाठदुखी, हातापायाला येणाऱ्या मुंग्या, कॅलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, किडनीचे, लिव्हरचे आजार आहेत, ते सगळे आजार ह्या उपायानं पूर्णपणे बरे होतील. आणि अशाच उपायांच्या माहितीसाठी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. चला, आज इथंच थांबू. उद्या नवीन माहिती, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान.